मला आत्ता ना रितेश भाऊंचा प्रोमो बघितला मी आणि तो बघितल्यानंतर एवढी चांगली फिलिंग आली की फायनली तिला कोणतरी बोलते यार. ती तन्वी प्रत्येक शब्दामध्ये असा डोक्याला भनभन 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 तिचा आवाज ऐकला ना कमीच असं स्किप करायचो किंवा पुढे टाकण्याचा जो ऑप्शन असतो ना तो यूज करायचो, कारण की बस ती एकदा तोंड सुरू केलं की नुसता चालू राहतं बाबा तिचं तोंड. काही तिला शांती नाहीये. म्हणजे स्टॉप हा बटन असतं प्रत्येक गोष्टीला. कुठेतरी श्वास घ्यायला येते थांब. त्या दिवशीचा मला किस्सा आठवतोय. दीपाली ताई तिच्याशी बोलत नव्हती, पण ही ज्या अँगलनी सुरू झाली, बाप रे बाबा, तिचा अँगल बघूनच माझं डोकं. आणि ती एक रुचिता भाई कशाला पण भांडू शकता. चूक तुम्ही केली, चावी द्यायची. छोट्याशा गोष्टीवरती कोण चावीची पैज लावतं? तुला अक्कल आहे का? तू शॉर्टकटच्या दाराने आलेस, तुला काय करायला पाहिजे त्या चावीचा याचा तुला डोकं लावायला पाहिजे. पण तुम्ही फक्त एक पाण्यासाठी तुने चावी दिली आणि नंतर तू त्याला विलन दाखवते. आय डोंट थिंक सो की करण विलन होता याच्यामध्ये. भले त्यांनी थोडा ओव्हर केला बट तो विलन नव्हता. तो स्वतः जर बघ, जर मी पण तिथं जर स्वतःहून कोणी मला ताटामध्ये गोष्ट देतंय ना, मी का सोडल? तुम्ही सांगितला, त्यांनी केला, विषय संपला. तुला अक्कल लावलं पाहिजे, ती तुला चावी द्यायची काय गरज होती? पण आता जेव्हा तुम्हाला तासायला घेतलंय तेव्हा जरा बघून असं मनाला शांती भेटते का बाबा भारी आहे भारी आहे भारी आहे. चला बघूया अजून रितेश भाऊ काय काय करतील. मी तर एक्सायटेड आहे की आजचा प्रोमो काय येईल किंवा आजच्या एपिसोडमध्ये कोणची कोणची वाट लागणार आहे. 4-5 जणांची दिसतच नाहीयेत, त्यांची थोडीशी वाट लागणं गरजेचं आहे. चला बघूया काय काय होते. ॲड वन थिंग, मला सांगा कोणाला समजले की चावी चोर कोण आहे? मी 3 दिवसापासून विचार करतो की कोणी चावी चोरली आहे. कारण की राधाने एकदा कबूल केली, तन्वीचं वागणं बघून असं वाटतं तिने चावी चोरली. नेमकं चावी चोर कोण आहे हे रितेश भाऊ तरी सांगतील का? हा खूप मोठा प्रश्न पडला.